मित्रांनो, प्रश्न जरी तुम्हाला कठीण वाटत असला पण तो अगदी चिल्लर आहे. कसा समजून घ्या. एका शेअरचा भाव किती आहे? 1000 रुपये आहे आणि तो शेअर विकताना आपल्याला 0.1% दलाली द्यायची आहे. तर शेअर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती असणार आहे? मग मला एक सांगा. 0.1 म्हणजे काय? 100 रुपयामागे 0.1 पैसा झालं. पण जो काय असणार ती दलाली देऊन आपल्याला त्या 1000पेक्षा तर कमीच मिळायला पाहिजे, हे समजून घ्या. म्हणून ऑप्शन नंबर तर 2 आहे आणि ऑप्शन नंबर 4 आहे, याचा काय संबंध आहे? 1000 रुपयाचा तो विक्रीचा तो शेअरची किंमत आहे, त्याच्यावर दलाली द्यायची आहे, म्हणजे आपल्याला जी विक्री किंमत आहे ती 1000पेक्षा कमी मिळाले पाहिजे. म्हणून हे 2 ऑप्शन कट झाले. आता तिसरा ऑप्शन जे आहे, 1000 मागे काय सांगितलं? 0.1% दलाली आहे. मग 1000चे 0.1% म्हणजे किती होतात? 1 रुपया. 1 रुपयात दलाली दिली तर उरणार किती? 999 रुपये. तर तो शेअर विकून आपल्याला 999 रुपये मिळतील. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल.